नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2 फेब्रुवारी 2026चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण बुलेट रॅपिड फायरमध्ये बघतोय आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला रिव्हिजन म्हणून पाठीमागील 2025 आणि 2026 मध्ये घडलेले जेवढे पण चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आपण एक छान पद्धतीने रिव्हिजन म्हणून घेत असतो. नक्कीच तुम्ही व्हिडिओ हा रोज तुम्हाला बघायचं आहे. ओके. चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी ह्या व्हिडिओ लाईक केले नसतील नक्कीच लाईक करा शेवटी. ओके. चला आणि घरपोच जो आपलं नादवृत्तीचा पुस्तक आहे, ज्यांनी कुणी अजून घेतलं नसेल नक्कीच घेऊन टाकायचं आहे किंवा दुकानामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील कोणत्याही दुकानात जाऊन तुम्ही चौकशी करा. याची स्क्रीनशॉट दाखवा वाटल्यास तुम्ही आणि हे पुस्तक तुम्ही विचारायचं आहे. ज्या ठिकाणी अवेलेबल होईल त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर पुस्तक घ्या. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला जीकेला भरपूर मार्क पडतील. 100% गॅरंटी देऊन सांगतो. ओके. 2018 ते 24 मधील सगळे प्रश्नाचा समावेश याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. जर तुम्हाला डेमो बघायचं असेल स्वरूपामध्ये थोडंसं, तर तुम्ही या नंबरला WhatsAppला मेसेज करायचे किंवा ऑर्डर घरपोच जरी तुम्हाला मागवायचं असेल, तरी पण तुम्ही याच नंबरला WhatsAppला मेसेज करा, डेमो बघा आणि मग पुस्तक नक्कीच खरेदी करा. ओके. चला सुरू करत अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो मागच्या किंवा कालच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक मी लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलं. अगदी छान पद्धतीनं प्रश्न असा होता, की नुकतेच मिसेस युनिव्हर्स 2025चा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरले? तर पहिली भारतीय व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे सेरी सिंग. पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा सेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स 2025चा किताब काय केलं? आपल्या नावावर केलेलं आहे. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि नक्कीच IMP देखील आहे. सेबीनुसार ज्याला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो पण या सेबीनुसार IPOच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर हा क्रमांक लागतो 3रा. लक्षात ठेवा. 3रा क्रमांक लागतो IPOच्या बाबतीमध्ये आणि हा प्रश्न आपण अगदी छान पद्धतीनं रोज रात्री 9च्या जो आपला करंट अफेअर्स लेक्चर आहे त्याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. इनिशियल पब्लिक ऑफर असं आपण IPOचं फुल फॉर्म म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे. नुकतेच 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आले. तर त्यांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेलं होतं? तर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता 1681 मध्ये. लक्षात ठेवा. 1681 मध्ये झालेला आहे आणि 6 जून 1674 मध्ये झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. पुढचा प्रश्न. नुकतेच टी डोम एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे? टी फॉर कुठला असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तैवान. तैवान. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 म्हणजे ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर हे पार पडलं होतं कुठं? तर आपल्या मुंबईमध्ये. मुंबई या ठिकाणी पार पडले. लक्षात ठेवा जी भारताची आर्थिक राजधानी देखील आहे मुंबई. पुढचा प्रश्न. नुकतेच सेशेल्स या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे पॅट्रिक हार्मनी. पॅट्रिक हार्मनी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच जागतिक प्रवासी पक्षी दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो दरवर्षी असतो 11 ऑक्टोबरला. लक्षात ठेवा. 11 ऑक्टोबरला असतो जागतिक प्रवासी पक्षी दिवस आणि 11 ऑक्टोबरलाच असतो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस जो आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच 17व्या दोस्ती जो युद्धाभ्यास आहे 2026 मध्ये यंदा हे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे एक युद्धाभ्यास आहे. भारत, श्रीलंका आणि मालदीव हे 3 देश याच्यामध्ये भाग घेतात आणि यंदा मालदीवची राजधानी माले या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. माले. लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? हे खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्प आहे आणि हे सुरू करण्यात आलं कुठं? अंदमान आणि निकोबार या ठिकाणी. अंदमान निकोबार याची राजधानी येतं पोर्ट ब्लेअर. याचं नाव चेंज झालेलं आहे. श्री विजयपुरम हे सध्या अंदमान निकोबारची राजधानी आहे. पुढचा प्रश्न. नुकत्याच मुंबई येथे 10X हे शूजचं ब्रँड कोणी लॉन्च केलं आहे? 10 फॉर तेंडुलकर. लक्षात ठेवा असं आणि सचिन तेंडुलकर यांनी हे ब्रँड लॉन्च केलं आहे. सचिन तेंडुलकर ज्यांना आपण मास्टर ब्लास्टर असं म्हणतो आणि प्लेइंग इट माय वे हे त्यांचं पुस्तक देखील आहे.
नुकतेच दक्षिण भारतातील 100% सौर ऊर्जा संचालित पहिले गाव कुठलं असेल? हे दक्षिण भारतातील पहिलं असणार आहे सौर ऊर्जा 100% चालणारं गाव आणि या गावाचं नाव आहे कोंडारेड्डीपल्ली. कोंडारेड्डीपल्ली. लक्षात ठेवा. कुठे येतं हे गाव? हे येतं आंध्र प्रदेशमध्ये. मुख्यमंत्र्यांचं गाव आहे कोंडारेड्डीपल्ली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या ठिकाणी जागतिक दर्जाचे प्रदर्शन, कन्व्हेन्शन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, त्याला आपण MIDC म्हणतो आपण, आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तर हे करार झालं होतं कुठं? नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा. नागपूर IMP आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे CVs आहेत, केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत हे. लक्षात ठेवा. आणि हे व्यक्ती आहेत कोण? प्रवीण वशिष्ठ. याचं नाव आहे प्रवीण वशिष्ठ. प्रवीण वशिष्ठ. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याच्या उद्योग विभागाने आपले रत्ने व आभूषणे धोरण 2025 नुकतं जाहीर केलं होतं? तर हा राज्य आपलाच आहे, तो म्हणजे आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवा. महाराष्ट्राने हे असं घोषित केलं आहे. नुकतेच आलेले दे विल शूट यू हे पुस्तक कोणाचे आहे? पुस्तकाचं नाव आहे दे विल शूट यू. हे पुस्तक आहे हरिंदर बाविजांचं. हरिंदर बाविजा. हरिंदर बाविजा. पुढचा प्रश्न. नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये 50 मॅच खेळणारे पहिले भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनले आहेत? ओके, यांचं नाव आहे, पहिले वेगवान गोलंदाज येथे ज्यांचं नाव आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात येणार आहे? आलेला आहे आता. हे महाराष्ट्र आरोग्य भूषण बरं का, हे महाराष्ट्र भूषण नाही. लक्षात ठेवा. आणि हे देण्यात आले कोणाला? तर दोन व्यक्तिमत्व, डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता कोल्हे. डॉक्टर रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना हा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न होते. चला, ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या बरं. प्रश्न असा आहे. नुकतेच शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025ने कोणाला जाहीर झालेला आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर कुणी अजूनही नादवरीचं पुस्तक आपलं घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही काय करायचं, मार्केटमधून घ्यायचं आहे किंवा ऑर्डर करण्यासाठी ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता. चालेल, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच जाता येता सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आवडलं तर, आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. थँक्यू. भेटत उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये आणि दररोज रात्री 10:30 वाजताच्या नादवर्दीच्या सिरीजमध्ये. थँक्यू. जय हिंद.